नमस्कार मित्रांनो. आज आपण एक छोटीशी गोष्ट बघू की ती म्हणजे आपलं शरीर हे चरबी कसं साठवतं. हे बघा, आपण ज्यावेळेस जेवण करतो त्यावेळेस आपल्या अन्नाचं आपण ब्रेकडाऊन करतो आणि छोटे छोटे गोड कण तयार होतात आणि यालाच आपण ग्लुकोज असं म्हणतो. आता हे ग्लुकोज म्हणजेच आपल्या शरीराचं पेट्रोल आहे. म्हणजे आपल्या चालण्यासाठी, विचार करण्यासाठी, आपला श्वास घेण्यासाठी आपल्याला जी काही ऊर्जा लागते ती ह्या ग्लुकोजमधूनच मिळते. परंतु हे पेट्रोल किंवा हे ग्लुकोज ज्यावेळेस जास्त होतं त्यावेळेस एंट्री होते ते एका खास मॅनेजरची, त्यालाच इन्शुलिन असं म्हणतात. हे इन्शुलिन काय करतं तर पेशींचे दरवाजे उघडतं आणि ग्लुकोजला म्हणतं, ग्लुकोज आता आतमध्ये जा. म्हणजे पहिली साठवण होते ती ग्लायकोजनच्या रूपामध्ये आणि ती आपल्या लिव्हरमध्ये आणि आपल्या स्नायूपेशींमध्ये छोट्या छोट्या लॉकर्समध्ये साठवलं जातं ग्लायकोजन. परंतु हे लॉकर जे असतात हे खूपच छोटे असतात, ते लगेच भरतात. मग इन्सुलिन उरलेल्या ग्लुकोजचं काय करतं तर ट्रायग्लिसराइड्समध्ये रूपांतर करून टाकतं. आता हे ट्रायग्लिसराइड्स एका खास खोलीमध्ये साठवले जातात आणि त्यालाच फॅट सेल्स असं म्हणतात. आता ही फॅट सेल्स म्हणजे एकदम एका रबरी बॅगसारखी असते की जी फुटत नाही, परंतु ती सातत्याने वाढू शकते. म्हणजे ते आपल्या पोटाभोवती, आपल्या मांड्यांवर, आपल्या हातावर दिसणारा जो काही चरबीचा साठा असतो तो ह्या फॅट सेलची बँक असते ती. जेव्हा आपण कधी उपाशी राहतो, चालतो, व्यायाम करतो, तेव्हा याच बँकेतून ती ऊर्जा काढली जाते. म्हणजे फॅट्स आपल्याला ऊर्जा म्हणून वापरली जाते. म्हणून फॅट साठवणं ही आपल्या शरीराची एक स्मार्ट सर्वायवल ट्रिक असते. थोडक्यात सांगायचं तर मग आपलं खाणं, इन्शुलिन आणि फॅट सेल्स हा एक अप्रतिम असा साठवणूक आपली सिस्टीम आहे. लक्षात घ्या की चरबी ही वाईट नाही आहे, परंतु अतिरिक्त चरबी मात्र नक्कीच वाईट आहे. योग्य आहारामुळे, योग्य वेळेस खाण्यामुळे, थोड्याशा व्यायामामुळे ही साठवण आणि याचा वापर दोन्हीही आपण नियंत्रणात ठेवू शकतो. म्हणून सांगतो, शरीराचं विज्ञान समजून घ्या आणि निरोगी जगा. धन्यवाद.